तर प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी देशभर जल्लोष केला। नागपुरातही जल्लोष केला गेला। नागपूरच्या संविधान चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। काँग्रेस जनता पार्टीला आज मोठं यश आलेलं आहे, कारण की केंद्राचे शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा जे आहे ते पाठवलेले आहे प्रधानमंत्र्यांकडे। आपण बघू शकता की नागपुरात सुद्धा जल्लोषाचे वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने जे आहे ते तरुण या ठिकाणी आलेले आहेत, विद्यार्थी एकत्रित आले आणि उत्साहाचे वातावरण सध्या वेगवेगळ्या पाहायला मिळत आहे। हे जे गोष्ट आहे हीच आपल्याला पाहिजे होती। मला वाटते कुठं ना कुठं आपण जिंकलो आणि हे जे आपण एवढे सगळं काही दाखवलं, म्हणजे एवढं मोटिवेशन, सगळं काही डेडिकेशन सगळ्या गोष्टीसाठी दाखवलं, ही गोष्ट घडली, मनाला आता ठीक वाटते। बस शांती भेटली मनाला। सर, हे ऍक्च्युअली कसं आहे की आमची जे आहे ना हे पहिली सीडी आहे, आम्ही पहिली स्टेप जिंकलेलो। पण आतापर्यंत जे काही राम मंदिरमध्ये जे चोरी झालेली आहे, आपल्या जीएसटी मध्ये खूप सारा घोटाळा झालेला आहे, आपलं जे एज्युकेशन सिस्टम आहे हे करप्ट झालेलं आहे, त्यामध्ये जे दुरुस्ती आहे, आता 40-40 जनता बेरोजगार आहे, त्याच्यासाठी काय आम्ही पण सांगणार की सरकारला की 40 जनतासाठी करणार काय। कॅमेरा तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर।